तर आज आपण झटपट अंडा बिर्याणी बनवणार आहोत बघा। अर्धा ते पाऊण किलो ची ही बिर्याणी बनवणार आहे मी। त्यासाठी इकडे मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि एक वाटण बनवून घेणार आहोत आपण। मिक्सरच्या जारमध्ये टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, आलं टाकून बारीक करून घ्यायचं। 2-3 हिरव्या मिरच्या सुद्धा टाकायच्या। आता या पाण्याला उकळी आले की यामध्ये खडे मसाले, त्यामध्ये लवंग, जिरं, तेजपत्ता आणि दालचिनीचे तुकडे टाकून मीठ टाकायचं आणि बासमती तांदूळ जो आपण घेतलेला आहे तो टाकायचा आहे। अर्धा तास तांदूळ पाण्यामध्ये भिजवून नंतर टाकायचा, म्हणजे छान मोकळा होतो। अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा टाकायचा आहे। आता हा एक 2-4 मिनिटं भात शिजवून घ्यायचा, नंतर चाळणीवर असा गाळून ठेवायचा, म्हणजे भात मोकळा होतो। आता या कढईमध्ये आपण बारीक चिरलेला कांदा तळून घेणार आहोत। तिकडे अंडी सुद्धा उकडायला ठेवलेली आहे आणि अंडी उकडता वेळेस थोडंसं मीठ टाकायचं। कांदा तळता वेळेस सुद्धा मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे। छान असा कांदा तळून घेतला आहे। आता या अंड्याला आपण टोचे देणार आहोत सालं काढून आणि त्यावरती मीठ, हळद, लाल तिखट टाकून छान असं मिक्स करून घेणार आहोत। आता ही अंडी आपण तेलामध्ये थोडा वेळ फ्राय करून घेणार आहोत, परतून घेणार आहोत आणि याच कढईमध्ये थोडंसं अजून तेल टाकून आपण हे वाटलेलं मिश्रण यामध्ये टाकायचं। छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आता दह्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, धनेपूड मिक्स करून घ्यायचा आहे आणि या टोमॅटोच्या मिश्रणाला छान तेल सुटलं की हा दह्याचा मसाला सुद्धा यामध्ये टाकून तेल तूप सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आता यामध्ये तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपण जी तयार करून अंडी घेतली होती ती टाकायची, म्हणजे हा छान मसाला तयार होतो। आता एका मोठ्या कढईमध्ये किंवा हंडीमध्ये तुम्ही ही बिर्याणी बनवू शकता। इथे मी मोठी जाड तळाची कढई घेतली आहे, त्यावरती अंड्याचा मसाला टाकायचा खाली आणि वरून शिजलेल्या भाताचा एक लेयर द्यायचा, त्यावरती पुन्हा हा मसाला टाकून घ्यायचा। तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिनाही टाकू शकता। थोडंसं तूप टाकायचं, मीठ टाकायचं थोडंसं आणि झाकण लावून याला दम द्यायचा आहे। अगदी 5 ते 10 मिनिटं शिजवून म्हणजे वाफून घ्यायचं आहे। आपली ही अंडा बिर्याणी तयार झाली। झटपट होते आणि खायला अप्रतिम लागते। नक्की करून बघा, कशी झाली कमेंट करून सांगा।